IBPS मार्फत कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर द रिक्रुटमेंट ऑफ कस्टमर सर्व्हिस असोसिएट इन पार्टिसिपेट बँक वॅकन्सीज फॉर 27-26 कस्टमर सर्व्हिस पदासाठी भरती असणार आहे. IBPS मार्फत ही एक्झाम घेतली जाणार आहे. ज्या काही पार्टिसिपेट बँक आहेत त्या बँकाच्या पोस्टसाठी, आणि इथे तुम्हाला ऑनलाईनच अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची कालावधी दिलेला इथे 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात. त्याचबरोबर ऑनलाईन प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग इथे सप्टेंबरमध्ये दिल्या जाऊ शकते तुम्हाला. आणि जी पूर्व परीक्षा आहे ती इथे होणार आहे. ऑनलाईन एक्झामिनेशन प्रिलिमिनरी डेट दिलेली आहे इथे ऑक्टोबर 25 मध्ये तुमची एक्झाम असणार आहे. आणि ऑनलाईन मेन एक्झामिनेशन नोव्हेंबरमध्ये होणार आहे. आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट मार्च 2026 मध्ये तुम्हाला सिलेक्शन झाल्यावर प्रोव्हिजन अलॉटमेंट इथे मिळणे अपेक्षित आहे. म्हणजे ज्या काही सरकारी बँका आहेत, गव्हर्नमेंट अंडरटेकिंग बँका आहेत, त्या बँकेच्या क्लेरिकल पोस्टसाठी ही IBPS यंत्रणा एक्झाम घेते. तर इथे कोणत्या बँकेमध्ये तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकतो, पार्टिसिपेट बँक दिलेली आहे तिथे. तर इथे बँक ऑफ बडोदा म्हणजे जेवढ्या पण गव्हर्नमेंट अंडरटेकिंग बँक आहे, कॅनरा बँक आहे, इंडियन बँक आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, ऑल गव्हर्नमेंट अंडरटेकिंग बँकसाठी तुम्ही इथे प्रेफरन्स देऊ शकता. तुम्हाला ज्या बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे त्या बँकेसाठी. इथे पोस्ट दिलेली आहे, पोस्ट आणि स्केल ऑफ पे, तुम्हाला पेमेंट किती मिळू शकतो. तो पोस्ट आहे कस्टमर सर्व्हिस असोसिएट, आणि स्टार्टिंग रेंज दिलेली आहे 2450 तो 64,480च्या रेंजमध्ये तुम्हाला इथे पेमेंट मिळू शकतो. त्याचबरोबर अलाउन्सेस आणि जे काही पर्क आहेत ते पण तुम्हाला इथे गव्हर्नमेंटच्या रूल्सनुसारच मिळणार आहे. आता या पदासाठी कोण अर्ज करू शकतो, जे कस्टमर सर्व्हिस असोसिएट पद आहे क्लेरिकल, पहिलं या पदाचं नाव क्लेरिकल होतं. आता या पदासाठी नॉर्मली तुम्हाला ग्रॅज्युएशन उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो. शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आहे. त्याचबरोबर तुम्ही ज्या स्टेटमध्ये अप्लाय करतात त्या राज्याची भाषा पण तुम्हाला इथे माहिती असणं गरजेचं आहे. आता इथे एज लिमिट दिलं आहे आणि कम्प्युटर लिटरेसी पण येणं खूप गरजेचं आहे या पोस्टसाठी. मिनिमम एज दिलेला आहे 20 आणि मॅक्झिमम 28 वर्ष दिलेलं आहे. आणि इथे जन्मतारीख सांगितलेलं आहे, कॅन्डिडेट मस्ट हॅव बॉर्न नॉट अर्लियर 2 ऑगस्ट 1997, म्हणजे याच्या अगोदरचे जन्म झालेले विद्यार्थी अप्लाय करू शकत नाहीये. आणि नॉट लेटर ऑन 1 ऑगस्ट 2005च्या नंतरचे कॅन्डिडेट इथे अप्लाय करू शकत नाहीये. म्हणजे जिथे तुम्हाला एज लिमिटचा क्रायटेरिया दिलेला आहे. त्याचबरोबर शेड्यूल कास्टसाठी 5 वर्ष वयात सवलत देण्यात आलेली आहे. आणि वयामध्ये SC ST ला 5 वर्ष सवलत, OBCना इथे 3 वर्ष सवलत देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर इथे ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्हाला इथे ऑनलाईन अर्ज केल्यानंतरच इथे तुमचा अर्ज जर परफेक्ट असेल तर स्वीकारला जाणार आहे. फीस पण तुम्हाला ऑनलाईनच पे करायची आहे. 2 स्टेजमध्ये एक्झाम होणार आहे. पहिली जो स्टेज असणार आहे तो असणार आहे पूर्व परीक्षा, आणि दुसरा जो स्टेज असणार आहे ते मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेचे मार्क्स इथे तुमच्या फायनल सिलेक्शनसाठी कन्सिडर केल्या जाणार आहे. आता याचा जो अभ्यासक्रम असणार आहे तो कशा प्रकारे असणार आहे, पूर्व परीक्षा किती मार्काची असणार आहे आणि मुख्य परीक्षा किती मार्काची असणार आहे, ती सविस्तर माहिती आपण इथे पुढे बघणार आहोत. तर ॲप्लिकेशन फीज अँड इंटिमेशन चार्जेस दिलेली आहे, म्हणजे अर्ज फीज किती असणार आहे. इथे जर तुम्ही SC ST कॅटेगरीमध्ये येतात तर तुम्हाला फक्त 175 रुपीज इथे दिलेले आहे. आणि अदर दॅन SC ST कॅन्डिडेट इथे तुम्हाला 850 रुपये फीस पे करायची आहे. तर एक्झाम फीस पण तुम्हाला ऑनलाईनच पेमेंट करायची आहे. 21 तारीखच असणार आहे, 21 ऑगस्टच्या आतच पेमेंट करायची आहे. स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन्स आहे दिलेलं आहे. पूर्व परीक्षा ऑब्जेक्टिव्ह टाईपच असणार आहे इथे. आणि अभ्यासक्रम असणार आहे इंग्लिश लँग्वेज, हा इंग्लिशमध्ये असणार आहे. नंबर ऑफ क्वेश्चन 30 आणि मॅक्झिमम मार्क्स 30 दिलेले आणि 20 मिनिटाचा कालावधी दिलेला आहे. त्याच्यानंतर न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग ॲबिलिटी दिलेली आहे. हे दोन्ही लँग्वेज, हे दोन्ही सब्जेक्ट जे आहे टेस्ट ते तुम्हाला लोकल लँग्वेजमध्ये पण उपलब्ध होईल आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये पण उपलब्ध आहे. तर नंबर ऑफ क्वेश्चन 35 आणि मार्क्स पण 35 दिलेले आहे. म्हणजे 100 क्वेश्चन असणार आहे आणि 100 मार्क्स असणार आहे. आणि 1 तासाची पूर्व परीक्षेचा इथे कालावधी दिलेला आहे. आता पूर्व परीक्षानंतर जे कॅन्डिडेट पूर्व परीक्षामध्ये येणार आणि त्यांचं सिलेक्शन झाल्यानंतर
त्यांना मेन एक्झामसाठी निवडलं जाणार आहे. जे मुख्य एक्झाम आहे ही पण ऑब्जेक्टिव्ह टाईपच असणार आहे. आणि ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये इथे काय काय अभ्यासक्रम आहे, जनरल फिनान्शियल अवेअरनेस, बँकिंगशी संबंधितचे इथे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर इथे नंबर ऑफ क्वेश्चन 40 ते 50 मार्क्ससाठी असणार आहे. जनरल इंग्लिश आहे, रिझनिंग ॲबिलिटी आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे आणि एकूण नंबर ऑफ क्वेश्चन्स आहे 155 आणि मार्क्स आहेत 200. अशी 120 मार्काची इथे ही परीक्षा, 120 वेळ दिलेला आहे, 200 गुण आहे. 2 तासाची परीक्षा असणार आहे मुख्य परीक्षा. आणि मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षा यांना लोकल लँग्वेजचा पर्याय दिलेला आहे. तुम्ही लोकल लँग्वेज सिलेक्ट करू शकतात. तुम्ही ज्या राज्यामध्ये अप्लाय करतात त्या राज्याच्या भाषामध्ये तुम्ही ही एक्झाम देऊ शकतात. लिस्ट ऑफ द वर्जन ऑफ टेस्ट मीडियम ऑफ एक्झामिनेशन अकॉर्डिंग टू स्टेट यूटी अप्लाइड. जर तुम्ही महाराष्ट्रामधनं हा फॉर्म भरत असाल तर इथे तुम्ही इंग्लिश, हिंदी, मराठी, कोकणी हा भाषेचा पर्याय आहे. परीक्षामध्ये तुम्हाला मराठीमध्ये प्रश्न उपलब्ध होऊ शकतील. ऑनलाईन तुम्हाला अर्ज 21 ऑगस्टच्या आत करायचा आहे. अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही सविस्तर माहिती जाहिरात वाचून मिळू शकतात आणि अर्ज करू शकता. धन्यवाद.